राम राम मंडळी. कुस्ती हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला केवळ खेळ नाही, तर परंपरा आहे, अभिमान आहे आणि अनेक घरांच्या आशेचा, अपेक्षांचा आधार आहे. मंडळी, गावाकडच्या तालमीत आजही पहाटेपासून मुलं घाम गाळताना दिसतात. अंगावर माती, डोळ्यात मोठं होण्याची स्वप्न आणि मनात जिद्द. मंडळी, एक दिवस मोठा पैलवान व्हायचंय हीच त्यांची अपेक्षा असते. पण या स्वप्नामागचं वास्तव मात्र दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. एक काळ होता 2010च्या आसपास, जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा लहान पैलवानांना 50-100 रुपयांपासून कुस्तीची सुरुवात मिळायची. त्यावेळेला ते चुकीचं वाटत नव्हतं, कारण खर्चही मर्यादित होता. देशी खुराक, घरचं जेवण आणि थोड्या साधनातून तयारी व्हायची. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. खुराकाचा खर्च अफाट वाढलाय. दूध, अंडी, बदाम, खजूर, मटण या सगळ्यांचा दर गगनाला भिडलेत. त्यात प्रवास खर्च, स्पर्धेची तयारी, सराव यासाठी लागणारा खर्च वेगळाच आहे. मंडळी, एक पैलवान तयार व्हायला आज हजारो रुपये महिन्याला खर्च येतो. पण या सगळ्या महागाईत एक गोष्ट मात्र बदललेली नाही, ती म्हणजे लहान पैलवानांना मिळणारं बक्षिसाचं पैसे. मंडळी, आजही अनेक ठिकाणी 50-100 रुपयात कुस्ती लावली जाते. ज्यानं इतक्या दिवस मेहनत घेतली, शरीर घडवलं, खुराकावर खर्च केला, तोच पैलवान शेवटी मैदानात 50-100 रुपयासाठी झुंजताना दिसतो. हा फक्त अन्याय नाही, तर कुस्तीच्या भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. मंडळी, आज मोठं पैलवान आज लाखोंमध्ये कुस्ती खेळतात. त्यांना नाव आहे, कष्ट आहेत, त्यांना ते हक्कानं मिळायलाच पाहिजे. पण प्रश्न असा आहे की ज्याच्यातून उद्याचे मोठे पैलवान तयार होणार आहेत, त्या छोट्या पैलवानांचं आजचं काय? महागाई सगळ्यांसाठी वाढलेली आहे, मग लहान पैलवानांसाठीच का थांबली आहे? रक्कम का मिळत नाही? आजच्या घडीला 50-100 रुपयात काहीच मिळत नाही. पण मंडळी, त्याच पैशात पैलवानांकडून पूर्ण ताकदीची कुस्ती अपेक्षित असते. ही अपेक्षा कितपत योग्य आहे याचा विचार करायची आता वेळ आलेलीच आहे. मंडळी, या परिस्थितीचा परिणाम हळूहळू दिसायला लागलाय. गावाकडची मुलं कुस्तीपासून दूर जात आहेत. पैलवानांच्या पालकांनाही प्रश्न पडतो, इतकी मेहनत करून काय मिळतंय? आणि इथंच कुस्तीचं भविष्य अडचणीत येतं. कारण प्रत्येक मोठा पैलवान कधी ना कधी छोटाच होता, लहान होता. त्याला सुरुवातीला योग्य आधार, योग्य मानधन मिळालं नाही तर तो पुढे कसा जाणार आहे? पुढचं भविष्य त्याचं काय असणार आहे? मंडळी, आज गरज आहे ती बदलाची. लहान पैलवानांसाठी किमान मानधन ठरवलं गेलं पाहिजे. त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या खुराकाला आणि त्यांच्या जिद्दीला योग्य अशी किंमत मिळाली पाहिजे. संघटना असतील, आयोजक असतील आणि आपण समाज मिळून, सगळ्यांनी मिळून हा विचार पुढे न्यायला पाहिजे. नाहीतर परिस्थिती अशीच राहिली तर उद्या मैदानात कुस्ती तर दिसेल, पण त्यासाठी लागणारा पैलवान मात्र कमी पडणार आहेत. मंडळी, आजही तालमीत एक मुलगा उभा आहे, डोळ्यात स्वप्न घेऊन. पण त्याच्या हातात जर शेवटी 50 रुपयाचं बक्षीस दिलं तर त्याचं स्वप्न किती दिवस जिवंत राहणार आहे? म्हणूनच आता स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. कुस्ती टिकवायची असेल, कुस्ती जोपासायची असेल तर 50-100 रुपयांच्या विचारातून बाहेर पडावं लागेल. पैलवान हा विकत घेतला जात नाही, तो घडवला जातो. तो कसा घडवला जातो? तर मेहनतीनं, खुराकानं आणि जिद्दीनं. आणि त्याची किंमत ही त्याच पटीत असायला हवी. धन्यवाद.